नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आज शिरसाटवाडीमध्ये जी काही घटना घडली आहे ते निश्चितच निषेधार्ह आहे, परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही। कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात आमचा राजळे परिवार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन समाजकारण राजकारण करतोय। आज तरुण नायकातील मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे, परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे। मुलं 18 ते 25-30 वयोगटातील आहेत। शेवटी कुठलाही समाज असो कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजळे घराण्याने ती परंपरा जपलेली आहे, जोपासलेली आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार। माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे। आज आपण सर्वांनी गेल्या 2 महिन्यापासून निवडणुकी अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला। सगळ्यांनी खूप जीवातून रात्रीचा दिवस माझ्यासाठी, आमच्या परिवारासाठी, पक्षासाठी केलेला आहे। माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली तरी आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये तेढ होऊ नये आणि समाज सर्व शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहेत पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये ते संबंध तसेच राहावेत आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा पोलीस केस मी करणार नाही। शेवटी सगळी तरुण मुलं ही आपलीच आहे। त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी। मी पण सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जावं। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।